रामनवमी निमित्त सांगलीत राम मंदिर रिक्षा मंडळ यांच्या वतीने 5,000 भाविकांसाठी महाप्रसाद। 23 वर्षाची भक्ती परंपरा कायम। रामनवमी जयंतीनिमित्त सांगलीतील राम मंदिर परिसर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने भारावून गेला। राम मंदिर रिक्षा मंडळ व राम मंदिर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। तब्बल 5,000 भाविकांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आल्याने मंदिर परिसरात दिवसभर भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। विशेष म्हणजे गेल्या 23 वर्षापासून ही महाप्रसादाची परंपरा अखंडपणे सुरू असून राम भक्तांसाठी ही केवळ धार्मिक सेवा नसून श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरत आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध आणि उत्साहपूर्ण पद्धतीने महाप्रसादाचे आयोजन करून भाविकांची मनं जिंकले। नमस्कार, मी राजाराम पवार, गणेश कोट साहेब। श्री राम मंदिर रिक्षा मित्र मंडळ व राम मंदिर चौक मित्र मंडळ यांच्या वतीने गेले 23 वर्ष आम्ही रामनवमीच्या महाप्रसादाचा उत्सव साजरा करीत असून आपल्या सांगली जिल्ह्यातील सांगली भागातील व्यापारी, हितचिंतक, सभासद, त्या भागातील नगरसेवक, आमदार, खासदार या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या भागातील हितचिंतकांच्या सहकार्याने गेली 23 वर्ष आम्ही हा रामनवमीचा कार्यक्रम साजरा करत असतो। या ठिकाणी कमीत कमी 5,500 ते 6,000 भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात। आमच्या मंडळाचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष गजानन कुंभार, मी राजाराम पवार, शंकर मडके, अनिल दळवी आणि आमच्या मंडळाचे हितचिंतक सर्व गणेश कोट साहेब या सर्वांच्या मदतीने, सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत असतो।